नमस्कार मित्रांनो. मीन राशीच्या व्यक्तींमध्ये पावित्र्य हे नेहमीच दिसतं. त्यांच्या वागण्यात, बोलण्यात आणि विचारामध्ये ही गोष्ट खास करून समजून येते. म्हणजे कोणाबद्दलही मनामध्ये मलाद किंवा वाईटपणा यांच्यामध्ये नसतो. माणुसकी यांच्यामध्ये भरपूर प्रमाणात दिसून येते. त्याचं कारण हे असं आहे की ही अशी एकच रास आहे की ज्या राशीमध्ये राक्षसगणी नक्षत्र नाही आहे. मनुष्यगणी आणि देवगणी हीच नक्षत्र आहे. परंतु मार्च महिन्यापासून गोष्टी या थोड्याशा वेगळ्या होत आहेत. मनापेक्षा थोड्या वेगळ्या होत आहेत. समोरची माणसं वेगळी वागत आहेत. त्याचा जास्त परिणाम तुम्हाला जुलैमध्ये दिसून आलेला असेल. जुलै महिना हा थोडाशा अपेक्षेपेक्षा विपरीत गेलेला असेल. मग ते आरोग्याच्या संदर्भातले त्रास असतील किंवा आणि काही, परंतु गोष्टी काही मनाप्रमाणे होत नाही आहेत. अर्थ याचं कारण तुम्हाला ठाऊकच असेल की तुमची जी रास आहे तुमच्या राशीतून शनी जो आहे तो भ्रमण करतो आहे आणि आता हा शनी वक्री झालेला आहे. सप्टेंबरला या जोडीलाच तुमच्या व्ययस्थानात आणि षष्ठस्थानात असणारा जो राहू केतू आहे याच्यामध्ये ग्रहण होणार आहे, खास करून तुमच्या व्ययस्थानामध्ये. आणि अर्थात तुमच्या षष्ठस्थानामध्ये रवी आणि मंगळ यांचं सुद्धा भ्रमण असणार आहे. मंगळ जो आहे तो सप्तमात असणार आहे. मग सप्टेंबर महिन्यामध्ये नेमकं काय होणार आहे? अशा कोणत्या गोष्टी आहेत की ज्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील? अशा कोणत्या गोष्टी की ज्याकरता तुम्हाला तुमच्या मनाची तयारी करून ठेवावी लागेल? जे मी मग अशी ग्रहण सांगितलं त्याचा प्रभाव कसा असेल, कशा प्रकारे तुम्हाला गोष्टी सांभाळून घ्यायला हव्यात, या सर्व संदर्भातली खुलासेवर चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार. अर्थातच सगळ्यात पहिलं आणि महत्त्वाचं म्हणजे तुमची मानसिकता. खूपच हळवी, भावनाशील अशी तुमची रास आहे. अगदी छोट्या मोठ्या गोष्टींचा सुद्धा तुम्ही हृदयाने विचार करता. कधी कधी त्या रात्र झोपही लागत नाही. अगदी छोटी चिंता असते, परंतु तुमच्यासाठी ती फार मोठी असते, कारण थोडे नाजूक हृदयाचे तुम्ही आहात. तर साधारणतः या संपूर्ण महिन्यामध्ये तुमच्या राशीचा जो स्वामी आहे गुरु, हा गुरु तुमच्या चतुर्थात भ्रमण करतो आहे. राशीचा जो षष्ठेश आहे रवी, हा तुमच्या षष्ठ स्थानामध्ये भ्रमण करतो आहे 17 तारखेनंतर सप्तमादी. आणि राशीचा अष्टमेश जो आहे शुक्र, हा तुमच्या पंचमातून अष्टम स्थानात जाणार आहे. आणि याच जोडीला या महिन्यामध्ये म्हणजे सप्टेंबर महिन्यामध्ये 7 सप्टेंबरला जे ग्रहण आहे ते ग्रहण होणार आहे. आता याचे प्रभाव परिणाम नेमके कशा प्रकारचे राहतील हे सुद्धा जाणून घेणं थोडं गरजेचं राहील. स्ट्रेस टेन्शन काय असतं हे मी तुम्हाला वेगळं सांगायला नको. गेल्या 3 ते 4 महिन्यापासून तुम्ही त्याचा अनुभव घेतच आहात. या महिन्यामध्ये मात्र तुम्हाला थोडंसं अलर्ट राहणं गरजेचं राहील, सावध राहणं गरजेचं राहील. जीवनातील कुठलेही क्षेत्र या दरम्यान जोरदारपणे समोर येऊ शकेल. वरवर पाहता तुम्हाला काही स्ट्रेस वाटला नाही तरी छोटी मोठी गोष्ट सुद्धा झटकन मोठी होऊ शकते. कारण ग्रहण हे तुमच्या व्ययस्थानात होणार आहे. व्ययस्थान हे त्रासदायक स्थान किंवा अशुभ फलदायक स्थान मानला तर तिथे राहूचं प्रमाण आहे. षष्ठात सुद्धा रवी केतूची युती होणार आहे. अर्थात या संपूर्ण महिन्यामध्ये कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय घेऊ नका जे की तुमच्या भविष्याशी निगडीत असतील. बऱ्याच वेळेस असं होतं की तुमचा जर का कालावधी वाईट चाललेला असेल तर आपण थोडीशी रिस्क घेतो. म्हणजे आपल्याला वाटतं की थोडीफार रिस्क घ्यायला काय हरकत नाही, थोडं आउट ऑफ द वे जाऊन काम करतो. परंतु होतं काय की आपण याच्या आधी तुम्ही असं केलेलंही असेल आणि त्याच्यामुळे तुम्हाला सक्सेससुद्धा मिळालेले असेल, परंतु आत्ता कालावधी मात्र तुमच्या मनाप्रमाणे नाही आहे, तुमच्यासाठी नाही आहे खरं तर. अर्थात 7.5 पण आहे आणि ग्रहण कालावधी पण आहे. त्यामुळे कुठल्याही प्रकारची महत्त्वपूर्ण कामं हाती घेऊ नका, मग ती छोटी असते किंवा मोठी. प्रलोभनाच्या आहारी जाऊ नका, ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे. तुमची जी रास आहे ही थोडीशी पॉझिटिव्ह थिंकिंग करणारी आहे आणि प्रलोभनांच्या मागे जाणारी आहे. तर अशी प्रलोभनं येते पण त्यापासून अंतर ठेवणं गरजेचं राहील. अर्थात या संपूर्ण सप्टेंबर महिन्यामध्ये थोडाफार त्रास होणारच आहे, परंतु त्याची तयारी ठेवा. जर तर तुम्ही प्रलोभनाच्या मागे गेला तर तेवढ्या परत तुम्हाला ते बरं वाटेल, आनंद वाटेल, थोडंसं वाटेल की आपण आता बाहेर पडतो आहे. परंतु येणाऱ्या जवळजवळ कित्येक महिन्यापर्यंत तुम्ही त्यामध्ये अडकून जाल. ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे. मग ते प्रलोभन कुठल्याही प्रकारचे असते, पैशाची देवघेव असेल, रिलेशनशिपच्या बाबतीमध्ये असेल, आरोग्याच्या संदर्भात असेल किंवा एखादी रिस्क घेण्याच्या संदर्भात.
तर या सर्व बाबतीमध्ये तुम्हाला काळजी घेणं गरजेचं राहील. बॉटम लाईन हीच राहील की प्रलोभनाच्या मागे लागू नका. सरळ सरळ राहा, ट्रान्सपरन्सी ठेवा, नाका समोरचाला, जो की तुमचा स्वभावसुद्धा आहे. या संदर्भात थोडंसं अलर्ट राहणं गरजेचं राहील. जर का तुम्ही असं केलं तर थोडाफार त्रास होईल, परंतु दूरगामी त्याचे परिणाम दिसणार नाही, हे निश्चय. कुठल्याही गोष्टीबद्दलचे अंदाज आधीच मांडून मोकळे होऊ नका. यानंतर आपण चर्चा करू की तुमचं जे आर्थिक स्थैर्य आहे हे नेमकं कशा प्रकारचं राहील. जसं की मंगळ चक्र आहे, हा तुमच्यासाठी महत्त्व होणार आहे कारण तो तुमचा धनेश आहे किंवा भाग्यशुद्धा आहे. हा मंगळ तुमच्या सप्तमातून अष्टमात भ्रमण करणार आहे. याचप्रमाणे राशीच्या पंचमात शुक्र सुद्धा आहे. राशीचा जो अष्टमश आहे शुक्र, हा तुमच्या पंचमातून षष्ठात भ्रमण करणार आहे. आणि आता जो लाभेश आहे तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करतो आहे, वक्री आहे. एकंदरीतच सांगायचं झालं तर या संपूर्ण महिन्यामध्ये आर्थिक जी तुमची देवघेव असेल त्या संदर्भात काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे, खास करून या महिन्याच्या मध्यानंतर. साधारणतः 15-16 टक्क्यानंतर कुठल्याही प्रकारचे आर्थिक व्यवहार करताना काळजी घेणं अत्यंत गरजेचं राहील. तुमचे अंदाज चुकू शकते. जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर अनावश्यक रिस्क ह्या महिन्यात अजिबात घेऊ नका. जे मी तुम्हाला सांगितलं की आउट ऑफ द वे जाऊन किंवा फक्त आणि फक्त स्वतःच्या रिस्कवरती किंवा लकवरती सोडून कुठलेही डिसिजन घेऊ नका. थोडंसं प्रॅक्टिकल राहणं गरजेचं राहील. ही गोष्ट फार महत्त्वाची आहे. पुन्हा जामीन राहणं, पैसे देणं घेणं यापासून तर खास करून लांब राहा. कोणी कितीही जवळचा असेल तरीसुद्धा या संदर्भात काळजी घेणं अत्यंत गरजेचं राहील. यानंतर गृहसौख्याबद्दल सांगायचे झालं तर राशीचा जो चतुर्थेश आहे बुध, हा बुध तुमच्या षष्ठ स्थानामध्ये भ्रमण करतो आहे आणि जवळजवळ 16 तारखेनंतर हा बुध तुमच्या सप्तमात भ्रमण करेल. अर्थात तिथे गुरुसुद्धा भ्रमण करतो आहे. घरातील ज्या व्यक्ती असतील त्यांच्या आरोग्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. काही शाब्दिक मतभेद दिसून येतील, या संदर्भात काळजी घ्या. तुमच्या वयापेक्षा जे लहान मंडळी आहेत त्यांच्या आरोग्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. अर्थात चतुर्थात जो गुरु भ्रमण करतो आहे तो फार मोठे काही त्रास त्या संदर्भात देणार नाही, तरीसुद्धा काळजी घेणं गरजेचं राहील. यानंतर महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे तुमचं लव्ह लाईफ कशा प्रकारचं असेल. तर राशीच्या पंचमामध्ये शुक्र भ्रमण करतो आहे. हा दिनांक 15 तारखेनंतर तुमच्या 6व्या स्थानात जाणार आहे. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल तर दोघांमधील नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. अर्थात साधारण 16-17 तारखेनंतर थोडेफार त्रास होतील. अर्थात त्याचा फार मोठा परिणाम होणार नाही. ती गोष्ट महत्त्वाची आहे की जे वेळेसंदर्भात होणारं जे ग्रहण आहे ते खास करून काही गोष्टींबद्दल मिसअंडरस्टँडिंग, गैरसमज होणं हा प्रकार होऊ शकतो. तुम्हाला फक्त त्याचकडे लक्ष देणं महत्त्वाचं आहे. या महिन्यामध्ये ज्या गर्भवती महिला आहेत त्यांनी स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं अत्यंत गरजेचं राहील. एकतर आरोग्याच्या संदर्भात ते त्रास आहेतच, परंतु मानसिक तणावाखाली जाणं हा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा राहील. आणि मानसिक तणावाची जी कारणं असतील ती पुढे तुमच्या आरोग्याच्या संदर्भामध्ये जास्त व्यक्त होतील. तर या संदर्भात थोडी काळजी घेणं गरजेचं राहील. आरोग्याकडे नीट लक्ष देणं महत्त्वपूर्ण राहील. आरोग्या संदर्भातल्या कुठल्याही प्रकारचे छोटे जरी त्रास दिसले, ते जरी वर्काने तुम्हाला छोटे वाटत असते तरी पुढे जाऊन त्याचे वेगळ्या प्रकारचे जे त्रास आहेत ते उद्भवू शकतात. या संदर्भात अलर्ट राहणं गरजेचं राहील. जे विद्यार्थी वर्ग आहेत त्यांच्यासाठी सुद्धा गोष्टी काही अशाच प्रकारच्या असणार आहे. तुम्ही अजिबात बिंदास्त राहू नका, कारण लक्षात घ्या डबल इफेक्ट आहे तुमच्या राशीकरता. एकतर 7.5 आहे, त्यामध्ये ग्रहण सुद्धा आहे पुढच्या महिन्यामध्ये. अर्थात याकरता जर का तुम्ही नेहमीपेक्षा थोडी जास्त तयारी केली तर मात्र तुमचे अंदाज चुकणार नाही. मात्र बेफिकीर राहिला तर मात्र नक्कीच याचा अनुभव येईल. कदाचित गेल्या 4-5 महिन्यापासून तुम्ही जे काही शिक्षण घेत आहात त्या संदर्भाची तुमची जी प्रगती आहे ही सुद्धा तुम्हाला दिसून आलेली असेल. तर याबाबतीत थोडंसं अलर्ट राहणं गरजेचं आहे. यानंतर वैवाहिक जीवनाबद्दल सांगायचं झालं तर हा प्रांत थोडासा वेगळा राहील. गेल्या साधारण 1 ते 1.5 महिन्यापासून तुम्ही बघितलेलं असेल की वैवाहिक जोडीदारावरचे शाब्दिक चकमकी थोडा वाढल्या आहे. तुम्हाला मनापासून असं वाटतं आहे की आपला कालावधी बरोबर नाही आहे किंवा आपल्या मनाप्रमाणे गोष्टी होत नाही आहेत आणि त्याचा फायदा समोरचा उचलतोय म्हणजे वैवाहिक जोडीदार किंवा
तो आपल्याला ओव्हरपॉवर करतो आहे. अशा प्रकारचे काही विचार तुमच्या मनात आलेले असतीलच. अर्थात येणं सुद्धा साहजिक आहे, कारण मंगळाचा भ्रमण हे तुमच्या सप्तमात आहे. अर्थात हा मंगळ हा राशांतर करतो आहे दिनांक 14 तारखेनंतर. परंतु तिथे म्हणजे तुमच्या सप्तम स्थानामध्ये रवी सुद्धा येतो, सूर्य सुद्धा येतोय. अर्थात या सर्वांचा विचार केला तर याही महिन्यामध्ये थोडंसं ॲडजस्ट करणं गरजेचं राहिलं. तर तुमची जी राशी ॲडजस्ट करतेच, ना वेगळं काही सांगायची गरज नाही. फक्त इथे एकच गोष्ट थोडी महत्त्वपूर्ण आहे की एखादी गोष्ट जर का तुमच्या मनाविरुद्ध गेली तर मनाला जास्त लावून घेऊ नका, त्रास जास्त करून घेऊ नका. एकांतात बसणं, कुडत बसणं, स्वतःला दोष देणं, अश्रू ढाळत बसणं, कारण तुमचे अश्रू हे सहसा दिसत नाही. तर किती जरी झालं तर थोडंसं ॲडजस्ट करणं थोडंसं गरजेचंच राहील, कारण संघर्ष केला त्रास तुम्हाला होईल. यानंतर जे तुमचं कार्यक्षेत्र आहे त्या संदर्भात सांगायचं झालं तर राशीचा जो कर्मेश आहे किंवा जो दशमेश आहे गुरु, हा तुमच्या चतुर्थात भ्रमण करतोय. आणि जो मंगळ समजा सप्तमात येणार आहे 17 तारखेनंतर 16 तारखेनंतर, हा चतुर्थ दृष्टीने तुमच्या दशम स्थानालाच बघणार आहे. काळजी करू नका, जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले फार मोठे काही तणाव येणार नाही. छोट्या मोठ्या गोष्टी त्याला आपण म्हणतो, छोटे मोठे वादविवाद होणं, मतभेद होणं, असे थोडेफार परिणाम दिसते, परंतु त्याचा फार मोठा परिणाम जाणवणार नाही. अर्थात तुमच्या 10व्या स्थानावरती शनी आणि मंगळ दोघांचीही दृष्टी आहे. कसोटी आहे तुमची. आता कसोटी प्रत्येकाला द्यावी लागते, परीक्षा प्रत्येकाला द्यावी लागते. परीक्षेचा कालावधी आहे असं म्हणायला काहीही हरकत नाही. या संदर्भात जसं परीक्षेला तुम्ही अलर्ट असता तसंच या संपूर्ण महिन्यामध्ये अलर्ट राहणं गरजेचं आहे. यानंतर आपण चर्चा करू ग्रहयोगांबद्दल. म्हणजे काही तारखांना जे ग्रहयोग होत आहेत त्याचे प्रभाव परिणाम नेमके तुमच्या मानसिकतेवरती आणि कोणत्या जीवनाच्या क्षेत्रावर होणार आहे या संदर्भात सुद्धा थोडा विचार करू. जसं की दिनांक 10 तारखेला रवी आणि केतूची युती होणार आहे. आता ही जी युती आहे ही युती तुमच्या 6व्या स्थानात होणार आहे. आर्थिक संदर्भाच्या ज्या गोष्टी, तुमच्या आरोग्याच्या संदर्भातल्या ज्या गोष्टी आहेत त्याकडे थोडं लक्ष देणं गरजेचं राहील. खास करून ज्या ठिकाणी तुम्ही काम करता त्या ठिकाणी तुमच्या कॉन्फिडन्सचे स्पॉईल होणं किंवा तुमच्या विरुद्ध किंवा तुमच्या अगेन्स्ट काही गोष्टी केल्या जाणं, अशा प्रकारचं काही अनुभव येऊ शकेल. या संदर्भात थोडी काळजी घेणं महत्त्वपूर्ण आहे. दिनांक 11 तारखेला बुध आणि केतूची युती आहे. कागदोपत्री व्यवहाराच्या संदर्भात गफलत होणं, तुमची इमेज स्पॉईल करण्याकरता प्रयत्न होणं, अशा प्रकारचे सुद्धा काही अनुभव येऊ शकतील. तर त्या संदर्भात थोडी काळजी घ्या. दिनांक 13 तारखेला रवी बुधाची युती ही तुमच्या 6ष्ठ स्थानात होणार आहे. या दरम्यान थोडंसं काही चांगल्या गोष्टीसुद्धा होते, म्हणजे काही चांगले विचार देतील. म्हणजे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या ठिकाणी तुमच्या कामाची वाहवासुद्धा होईल, परंतु कालावधी संपूर्ण संपलेला नसेल त्या दरम्यान. त्यामुळे दक्ष राहणं, सावधान राहणं हे महत्त्वपूर्ण राहीलच. दिनांक 17 तारखेला शनी आणि बुधाचा प्रतियोग होणार आहे. शनी जो की तुमच्या राशीमध्ये भ्रमण करतोय, जो बुध तुमच्या सप्तमात भ्रमण करेल, दोघांचा प्रतियोग असणार आहे. इथे शनी वक्री सुद्धा आहे. तर स्वतःच्या बुद्धीवर थोडंसं स्ट्रेस आल्यासारखं वाटेल, परिस्थिती थोडी हाताबाहेर जाते की काय, अशा प्रकारचे काय अनुभव तुम्हाला जाणवू शकतील. या संदर्भात सुद्धा थोडी काळजी घेणं गरजेचं राहील. खास करून वैवाहिक जोडीदारावरचे मतभेद हे जास्त प्रमाणात दिसून येतील. अर्थात ते सरळ सरळ होणार नाही, परंतु तुमच्या मनामध्ये या गोष्टी बऱ्याच प्रमाणात राहतील, साचून ठेवते. कारण साचून ठेवायचे आपले जे स्ट्रेस टेन्शन आहे मनातल्या मनात ठेवायचं, हा तुमचा एक गुण आहे. अर्थात त्याच्यामुळे तुमच्या मानसिकतेवर त्याचा विपरीत परिणाम होतो. ब्लँक होणं, काहीच न सुचणं, स्वतःला दोष देणं, अशा प्रकारचे सुद्धा काही अनुभव येतील. परंतु थोडंसं या संदर्भात एकच विचार महत्त्वपूर्ण राहील की तुमचा काळ चांगला नाही आहे, तुमची वेळ चांगली नाही आहे. त्याच्यामुळे जरी काही गोष्टी मनाविरुद्ध मनावेगळ्या झाल्या, समोरची माणसं किंवा परिस्थिती जरी कशी झाली तरी सुद्धा आपल्याला ठामपणे उभं राहणं महत्त्वाचं आहे. आपल्याला अस्तित्व टिकवणं महत्त्वाचं आहे. आणि जशी ही वेळ आलेली आहे तशी ती निघूनही जाणार आहे. ही वेळ किंवा हा आता कायमस्वरूपी नक्कीच नाही. हा एक विचार जर तुम्ही मनात व्यवस्थितपणे करून ठेवला तर अर्थातच तुमची मानसिकता तेवढीच सदृढ राहील. तुमचे निर्णय, तुमचे विचार हे नक्कीच फिल्टर होऊन जाते, स्वच्छ. याचप्रमाणे दिनांक 18 तारखेला नेपच्यून आणि बुधाचा सुद्धा प्रतियोग आहे. आता हा सुद्धा प्रतियोग साधारण अशाच प्रकारचे काही अनुभव देईल. थोडीशी वैवाहिक जोडीदाराबरोबर मनामध्ये
वेगळ्याच प्रकारची इमेज तयार व्हायला लागेल, इथे थोडंसं काळजी घेणं गरजेचं राहील. ही गोष्ट थोडी महत्त्वपूर्ण राहील. यानंतर दिनांक 19 तारखेला हर्षल आणि बुधाचा त्रिकोण योग होणार आहे. हर्षल जो की तुमच्या तृतीय स्थानामध्ये भ्रमण करतोय, जो बुध तुमच्या सप्तमात भ्रमण करतो आहे, दोघांचा त्रिकोण योग होणार आहे. अर्थातच विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारे राहते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काही चुणूकदार कल्पना कुमार या दरम्यान नक्कीच सुचतील, की ज्या पुढे जाऊन तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण सुद्धा राहतील. अर्थात अशा काही संकल्पना जर का तुम्हाला सुचल्या किंवा अशा काही आयडिया झाल्या तर लगेचच्या लगेच त्याच्यात काम करणं महत्त्वपूर्ण राहतील. दिनांक 23 तारखेला नेपच्यून आणि रवीचा प्रतियोग होणार आहे. याचे सुद्धा थोडंसं तुम्हाला स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील आणि वैवाहिक जीवनाच्या संदर्भातली काही जे काही खटके वगैरे गोष्टी त्या थोडंसं समजूतदारपणे गोष्टी हाताळणं महत्त्वपूर्ण राहील. जे सुरुवातीपासून मी सांगतोय की ग्रहण, आता हे जे चंद्रग्रहण आहे हे खग्रास वृत्तीचं किंवा खग्रास प्रकारातलं आहे आणि ते दिनांक 7 तारखेला होणार. त्याचा प्रभाव तुमच्या व्यसनात जबरदस्त दिसून येईल. या आधी जरी की तुमच्याकडून काही चुका झालेल्या असतील किंवा काही कामं चुकीची झालेली असतील तर त्याचे सुद्धा प्रभाव तुम्हाला या दरम्यान निश्चित डोकं वर काढतील, स्ट्रेस येईल. जरी आला तरी तो निघून सुद्धा जाणार आहे. काळ आणि काम हे कुठल्याही स्ट्रेसवरचं सगळ्यात मोठं औषध आहे, हे मात्र कायमस्वरूपी लक्षात ठेवा. यानंतर या महिन्याची जी अमावास्या आहे ही अमावास्या असणार आहे तुमच्या 6व्या स्थानात. याला आपण शत्रुस्थान, रोगस्थान वगैरे म्हणतो, म्हणजे अशुभ स्थान एक प्रकारचं. तर येथे सुद्धा कमिटमेंट, प्रॉमिसेस, कागदपत्री व्यवहार यापासून लांब राहा. स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्या, खास करून मानसिक आरोग्य. तर अर्थातच हा संपूर्ण जो महिना आहे या संपूर्ण महिन्यामध्ये 2-3 गोष्टी थोड्या महत्त्वपूर्ण राहतीलच. एक म्हणजे तुम्ही कसे निर्णय घेता आहात, तुमचं आरोग्य दोन्ही शारीरिक आणि मानसिक. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे वैवाहिक जोडीदाराबरोबरचे असणारे तुमचे नातेसंबंध ते तुम्ही कशा प्रकारे टॅकल करता आहात. अर्थातच या तिन्ही आघाड्यांवरती जर का तुम्ही स्वतःला स्थिर आणि शांत ठेवलं तर गोष्टी टोकाच्या होणार नाहीत. लक्षात घ्या, वाईट पिरियड हा येणार असतो, कोणीच थांबवू शकणार नाही. परंतु तो जो अशुभ कालावधी आहे त्याला तुम्ही कसे सामोरे जाता यावर त्याचे परिणाम निश्चित दिसून येतील. आतापर्यंत आपण जी काही चर्चा केली यावर जर का तुम्ही ठाम असाल, सांगितल्याप्रमाणे गोष्टी जर का तुम्ही मनाप्रमाणे केला, मनामधून केला तर अखेर त्याचे प्रभाव बऱ्याच प्रमाणात कमी होते. आपल्या या संदर्भातलं मत काय आहे, आपले विचार आणि अनुभव काय आहे, खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा. धन्यवाद.